जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या पोलीस भरती 2.0 या युट्यूब चॅनलवर. जर तुम्ही सुद्धा महाराष्ट्र पोलीस भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल, तर आजचे हे 20 सर्वात जास्त विचारले गेलेले आणि महत्त्वाचे प्रश्न तुमचे 5 गुण पक्के करू शकतात. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर सुरुवात करूया चालू घडामोडी आणि जीएस अशा वारंवार विचारल्या गेलेल्या प्रश्नांपासून. तर प्रश्न क्रमांक पहिला, मार्च 2024 मध्ये धरणे व कालव्यांमधील पाण्याची वास्तविक माहिती देणारे पोर्टल नुकतेच सुरू करण्यात भारतातील पहिले राज्य कोणते आहेत? तर याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा किंवा मी तुम्हाला सांगणारच. तर याचे उत्तर आहे राजस्थान. प्रश्न क्रमांक 2, नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA महासंचालक पदवी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर मित्रांनो, तुम्ही अभ्यासात खूपच मागे आहात. याचे उत्तर आहे प्रदीप सिंग खरोळ. प्रश्न क्रमांक 3, 64वी आंतरराष्ट्रीय साखर संघटने परिषद कोठे झालती? तर मित्रांनो, या ऑप्शनला आणि या प्रश्नांना ध्यानाने आपल्या डोक्यात छापून घ्या, कारण हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 4, नुकतेच देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेते पदवी कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, यामध्ये पियुष गोयल यांची निवड झाली आहे. प्रश्न क्रमांक 5, सध्या महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री म्हणून कोण कारभार सांभाळलेला आहे? जर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर खूप आपल्याला अभ्यासाची खूप गरज आहे. तर याचे उत्तर आहे अजित दादा पवार. आता पाहूया महत्वाचे आणि किचकट गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न, ज्यामध्ये विद्यार्थी सहसा अडकतात. प्रश्न क्रमांक 1, 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे, तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकत असतात अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल? 4 लिटर, 9 लिटर, 8 लिटर, 2 लिटर. तुमच्या मनाने कोणते उत्तर असेल? याला कॉन्सेप्ट वाईज सोडवावे लागते, कारण हे तोंडी सोडवण्याचे प्रश्न नाहीत. तर याचे उत्तर आहे 9 लिटर. प्रश्न क्रमांक 7, राजेश आणि रमेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. आणखी 15 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 होईल, तर राजेशचे आजचे वय किती? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे 60. प्रश्न क्रमांक 8, एका शेतात काही गायी व काही गुराखे आहे. गायी आणि गुराखे यांच्या पायांची संख्या 38 आहे व डोक्यांची संख्या 26 आहेत, तर त्या ठिकाणी गायी व गुराखे किती आहेत? मित्रांनो, हा प्रश्न वारंवार रिपीट होतो आणि हा मोस्ट IMP आहे, कारण हा जेवढा सोपा वाटतो तेवढाच लोकांचे मार्क काटणारा सुद्धा आहे. तर याचे उत्तर आहे 23 आणि 3. प्रश्न क्रमांक 9, शेतकऱ्याच्या खातेदार नोंदणीचा गाव नमुना कोणता? तर मित्रांनो, आपण सगळे गावाकडचेच आहोत, तर आपल्याला हे 100% आणि नक्कीच माहित असेल की शेतकऱ्यांच्या खातेदार नोंदणी वहीचा जो गाव नमुना असतो तो गाव नमुना 7/12/18 असतो व याचे ऑप्शन आणि उत्तर तेच आहे. प्रश्न क्रमांक 9, सकर्मक क्रियापद वाक्य कोणते? तर मित्रांनो, मी तुम्हाला हे म्हणता म्हणता विसरलो की जे आपला आता जो विषय सर्वांच्या आवडीचा सुद्धा असतो आणि काही लोकांच्या आवडीचा नसतो, असा म्हणजे मराठी व्याकरण आणि तसेच इतिहासचे प्रश्न आता सुरू झाले आहेत. तर सकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, त्याने कागद फाडला. प्रश्न क्रमांक 11, 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरने नेतृत्व कोणी केले? तर मित्रांनो, 1857ची क्रांती ही किती महत्वाची आहे हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण तुम्ही आता अभ्यास करत आहात, तर तुम्हाला हे माहीतच असेल की 1857 मध्ये कानपूरमध्ये कोणी नेतृत्व केलते? तर कानपूरहून नेतृत्व केलते नानासाहेब पेशवे यांनी. प्रश्न क्रमांक 12, तर या प्रश्नावर जरा नीट ध्यान द्या. खालीलपैकी कोणता BSF ची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान मिळवला आहे? तर मित्रांनो, पहिली महिला, पहिले पुरुष, पहिले पराक्रम तुम्हाला भारताचे पाठच करावे लागेल आणि याचे एकदम सुटसुटीत उत्तर म्हणजेच सुमन कुमारी आहेत.
त्यांनी BSF ची पहिली महिला स्नायपरचा मान मिळवला होता? प्रश्न क्रमांक 13वा. पेट्रोलने लागलेली आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर करण्यात येतो? तर मित्रांनो, हा प्रश्न सायन्सचा आहे, बट चुकीने इतिहासामध्ये आलाय. तर याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा किंवा आता सुद्धा सांगू शकता. तर मित्रांनो, या ऑप्शनमध्ये जरा ऑप्शन नीटने बघा. ऑप्शनमध्ये कार्बन डायऑक्साईड हा हायलाइट करण्यासारखा आहे, कारण तो ऑप्शन एकदम ठळक दिसत आहे आणि याचे उत्तर तेच आहे. प्रश्न क्रमांक 14वा. मराठवाड्यातील वरदान ठरणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाचा फायदा कोणत्या जिल्ह्यास मिळत नाहीत? तर मित्रांनो, तुम्ही जर मराठवाड्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहीतच आहे की मराठवाड्यातून जायकवाडी धरण हे सर्वात मोठे धरण आहे. तर मराठवाड्यातच नाही तर हे महाराष्ट्रात पण सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाते. तर याचे उत्तर औरंगाबाद हा जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 15वा. ॲग्नेस इंटरनॅशनल ही चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, ॲग्नेस इंटरनॅशनल ही गोष्ट तुम्हाला ध्यानाने आणि खूप खूप ध्यानाने पाहायला पाहिजे, कारण ही खूप IMP प्रश्न आहेत. यामध्ये मानवाची तस्करी होते किंवा मानवी हक्कांसाठी हा असतंय. 16वा प्रश्न. जागतिक पहिली महिला प्रधानमंत्री कोण? तर मित्रांनो, मी तुम्हाला या अगोदर सांगितले, पहिला पुरुष, पहिली महिला व पहिला पराक्रम करणाऱ्या माणसांचा तुम्ही डेटा कलेक्ट करा आणि तो पाठच करा. तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, सिरिमाओ भंडारनायक यांनी पहिली महिला होण्याचा प्रदान भुसावला होता. प्रश्न क्रमांक 17वा. 73वी घटना दुरुस्ती केव्हापासून लागू झाली आहेत? तर मित्रांनो, घटना दुरुस्ती आणि संविधानाच्या कलमा आपल्याला किती महत्वाच्या आहे हे तर तुम्हाला कळणारच आहे, कारण पोलीस भरती ही काही तोंडाचा खेळ नाही मित्रा. जो कोणी म्हणत असेल मी असाच पोलीस होतो, तर होणार नाही. त्यासाठी तुम्हाला घाम गाळण्याच लागेल आणि आपल्याला बसून 8-8 तास बसून अभ्यास सुद्धा करावा लागेल. तेव्हा तुम्ही गर्दीतून त्या वर्दी लोक जासाल. तर याचे उत्तर आहे 24 एप्रिल 1993. तर मित्रांनो, आता प्रश्न 18वा. ऑप्टिकल्स फायबर खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्यशील आहेत? तर मित्रांनो, ऑप्टिकल्स फायबर हा विषय खूप गंभीर आहे, कारण हे प्रश्न वारंवार येण्याचे कारण मुले हे प्रश्न चुकवतात, म्हणजेच या ऑप्शनमध्ये ते विचलित होतात. तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1, संपूर्ण आंतरिक परावर्तन हे ऑप्टिकल फायबरचा तत्व आहे. 19वा प्रश्न. भारत स्वतंत्र होत असताना भारतीय काँग्रेस अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, भारताची स्वतंत्राच्या टायमी काँग्रेस अध्यक्ष कोण होते? काँग्रेसचे आता लोक किती अधिवेशन झाले व त्या अधिवेशन कोठे कोठे झाले, हे संपूर्ण माहिती तुम्हाला माहीतच पाहिजेत. जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल तर या सर्व गोष्टी तुमच्या डोळ्याखालून गेलेल्याच पाहिजेत. तर हे होते JB कुलपानी. आजचा शेवटचा आणि एकदम इम्पॉर्टंट प्रश्न, म्हणजेच गोंडवाना विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले आहेत? तर मित्रांनो, ज्यांना माहीत असेल, गोंडवाना विद्यापीठ हे महाराष्ट्रातील त्या जिल्ह्यात आहेत ज्या जिल्ह्याला कोणीतरी असे म्हणते की तो थोडा जंगली विभाग आहे किंवा तो नागपूर या विभागात मोडतो. तर मित्रांनो, याचे उत्तर आहे गडचिरोली. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. यातील किती प्रश्न तुमचे बरोबर आले आहेत आम्हाला कमेंटमध्ये नक्की करून सांगा. संपूर्ण PDF लिंक खालील डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन टाकील. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रमंडळांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.